आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत। भाऊ, आज थेट मुंबईत तुम्ही ईव्हीएमच्या सन्मानार्थ आंदोलन केलेलं आहे। कशासाठी एवढं सगळं हा आजचा प्रयोग होता? 23 तारखेला निकाल झाला आणि निकाल झाल्याच्या दुसऱ्या दिवसांपासून सातत्यानं आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये आम्ही बघितलं की हे सगळं खापर ईव्हीएमवरती पराभवाचं महाविकास आघाडी फोडताना दिसते। आणि ईव्हीएमला बदनाम करायचं, महाराष्ट्रातल्या जनतेने जो कौल महायुतीच्या बाजूने दिलेला आहे, देवाभाऊंच्या बाजूने दिलेला आहे, तो कौल बदनाम करायचा असं सातत्यानं त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आणि यांचा आता धंदाच असा झाला की खोटं बोला खोटं बोला खोटं बोला की म्हणजे लोकांना ते खरं वाटतंय। आणि म्हणून सदाभाऊ खोत आणि आम्ही असं ठरवलं की या बाबतीमध्ये आपण भूमिका घेतली पाहिजे। आणि म्हणून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर, जे गांधी विचारानं चालतात असं ते म्हणतात, म्हणून आम्ही गांधीजीच्या पुतळ्याजवळ या विरोधकांना सुदबुद्धी द्यावी अशा पद्धतीची प्रार्थना ईव्हीएम मशीनचं पूजन करून केलेली आहे। काल रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे ज्यामध्ये निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी इलेक्शनच्या वोटिंगचा जो टाइम असतो 3 नंतर अचानक मतदान कसं वाढलं आणि त्याच्यामुळे महायुतीला फायदा झाला असं एक विश्लेषण करणारा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला। बघा, रोहित पवार हा बिंडोक माणूस आहे, हा वेडा झालेला आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी आजोबानं घोषित केलं होतं की रोहित हा महाराष्ट्रात काम करेल ह्याचा अर्थ तो मंत्रिमंडळात असेल। परंतु आता सरकारच आलं नाही, 10च्या वर सीटा निवडून आलेल्या नाहीत, त्यामुळं वैफल्यग्रस्त झालेला आहे, त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे। त्यामुळं तो असं सातत्यानं वेगवेगळे ट्विट करत असतो, वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो। मी कुणीतरी जगापेक्षा वेगळा आहे, मी अत्यंत शहाणा आहे आणि आंतरराष्ट्रीय लेवलचा मी कोणीतरी तज्ज्ञ आहे, अशा आविर्भावात रोहित पवार राहतो। आता मुळात रोहित पवार आलाय निवडून किती मतानं? 1111 मतानं आलाय। मग ईव्हीएम घोटाळा करून तो निवडून आला का असं म्हणायचं आहे का? नाना पटोळे 200 मतांनी निवडून आले, मग ते ईव्हीएममध्ये तिथं काय घोटाळा आहे का, फ्रॉड आहे का? अरे, लोकसभेला जेव्हा तुमचे खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आले तेव्हा तुम्ही काय सांगितलं? महायुतीचा सुपडा साफ झाला, नरेंद्र मोदी साहेबांच्या महायुतीला राज्य सरकारनं नाकारलं, अशा पद्धतीची तुम्ही स्टेटमेंट होती ना। आता तुम्हाला सगळ्या जनतेने नाकारलं तेव्हा तुम्ही बोलताय की ईव्हीएम मध्ये फ्रॉड आहे। पण दुसऱ्या बाजूला तुम्ही सातत्याने विरोधक असं म्हणतायत की ईव्हीएम बद्दल सारखं विरोधकांकडनं बोललं जातं। बघा, म्हणून तर मी आणि सदाभाऊनी सांगितलंय आता ईव्हीएम वरती बोलला का जोड्यानं त्यांना हाणायचा। त्यांना आम्ही चॅलेंज केलंय दोघांनी की तुम्ही ईव्हीएम मध्ये काय घोटाळा आहे तो सिद्ध करून दाखवा ना। आम्ही त्यांना बक्षीस जाहीर केलेलं आहे। जर तुम्ही ईव्हीएम मध्ये काही घोटाळा आहे, सेटिंग होतंय असं जर तुम्ही सिद्ध केलं, तुमच्याकडे जे कोणी हॅकर आहेत, कोणी तज्ज्ञ आहेत, त्यांना मी 11 लाख रुपयाचं बक्षीस देणार असं मी आणि सदाभाऊनी घोषित केलेलं आहे। तुम्हाला काय फ्रॉड वाटतोय? तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये काय कशा पद्धतीनं ईव्हीएम सेटिंग झालेलं आहे हे तुम्ही गांधीबाबाच्या पुतळ्याजवळ घेऊन या ना। त्या सगळ्या तज्ज्ञ लोकांना, मीडियाला बोलवा, मला बोलवा, सदाभाऊंना बोलवा। आणि जर तुम्ही ते हॅक होतंय हे सिद्ध केलं तर आम्ही शब्द आमचे माघारी घेतो, बक्षीस देतो तुम्हाला। दुसऱ्या बाजूला संजय राऊत तर थेट म्हणतात की ईव्हीएमचं एक मंदिर बांधा आणि तिथे मोदी शाहचे फोटो लावा। अरे हा संजय राऊत, आता सदाभाऊंनी सांगितलं आपण बोलतोय किती, आपली लायकी किती, क्षमता किती। या उद्धव ठाकरेचं घर रसातळाला नेऊन बसवलंय संजय राऊतांनी। आता त्याला काय नेमकं ह्यातनं साध्य करायचं आहे? आता त्याच्या जे इच्छा होत्या ते सगळ्या पूर्ण झाल्या। तिकडं पवारांची चाकरी करत होता, पवार पण रसातळाला गेले, आता उद्धव ठाकरे पण गेले, आता त्याला नेमकं करायचं आहे काय हा त्यानं स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे। आणि त्यामुळं आता मंदिरं कुणाची बांधायची जनता ठरवेल ना। नरेंद्र मोदी साहेबांनी कामच केले लोकांच्यासाठी आणि त्यांची बांधतील मंदिर लोक। त्यामुळं संजय राऊतांसारख्या लोकांनी सल्ला देण्याची आवश्यकता नाही, ते कुचेष्टेनं बोलतायत पण लोक खरोखर बांधतील। एक वेळ असा काल सूर होता की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो येणाऱ्या निवडणुका, ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्या कदाचित वेगळं लढू शकतात। हेच जर आधी केलं असतं, तुमच्यासोबत जर युतीला आले असते तर त्यांचा फायदा झाला असता का? अरे, ते माणसात राहिले असते। आज काय आहे, वेगळं लढलं आणि एकत्र लढलं। आता एकत्र लढून तुमचे 46 आलेत, वेगळं लढल्यानंतर काय होईल तुम्ही बघा ना परिस्थिती त्यांची। त्यामुळं आता हा मुस्लिम हृदय सम्राट झालाय उद्धव ठाकरे यांनी केलाय।
ह्या लोकांनी. एक काळ होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा, आज मुस्लिम हृदय सम्राट ओबीसी पेक्षा हा उद्धव ठाकरे जास्त झालाय. अरे कशा पद्धतीनं राजकारण करताय, किती चुकीच्या पद्धतीनं राजकारण करताय. आज देवेंद्र फडणवीसांचा घात करणं, विश्वासघात करणं, आज लोकांनी तुमची लायकी दाखवून दिलेली आहे, तुमची जागा दाखवून दिलेली आहे. 5 वर्ष महाराष्ट्राचं नुकसान या वृत्तीमुळं झालं, या संजय राऊतासारख्या माणसामुळं. तेच असं म्हणत होते की काल अजित पवारांनी जो गॉगल घातला होता दिल्लीत असताना, त्याच्या मागचा रंग लोकसभेला ते एकदमच डाऊन झाले होते. आता त्यांचा रंग एकदम खुललाय, त्यांचा चेहरा खुलायला लागला. खुलणार की, आणखी खुलणार. त्याने गॉगल घातलाय, तुला साधा चष्मा पण मिळणं झालाय. आगामी गोपीशेठ, आता पुढचा सगळा कार्यकाळ असेल, सरकार स्थापन होईल, एक स्टेबल सरकार म्हणून या राज्याला कसा फायदा होणार आहे? हे बघा, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं घाणेरडं राजकारण गेल्या 2.5 वर्षामध्ये झालं महाविकास आघाडीच्या, त्यातून आता महाराष्ट्र पूर्णपणे सुटलेला आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे विकासाच्या पथावरती आणण्याची जबाबदारी आता लोकांनी देवाभावना दिलेली आहे. आणि देवाभाव असं व्यक्तिमत्व आहे की आता या पिढीमध्ये त्यांना महाराष्ट्राचं जितकं ज्ञान आहे, महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जितकी जाणीव आहे, तितकी जाणीव अन्य नेत्याला नाही. 288 विधानसभा मतदारसंघातील नेमके प्रश्न काय आहेत, तिथं पायाभूत सुविधा काय पाहिजेत आणि महाराष्ट्राचं जातीय समीकरण काय आहे हे या नेतृत्वाला माहीत आहे. त्यामुळं येत्या 5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जातीय समतोल राखून महाराष्ट्राचा विकास करण्याचं धोरण हे देवाभाऊ राबवतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.